कारण ही सीट जी मला मिळाली आहे ती आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, त्याच्यानंतर आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपले फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, यांचा विश्वास मी खरोखर म्हणजे ठेवणार आहे. कारण आपले इकडचे स्टँडिंग नगरसेवक आहेत प्रवीण शिंदे साहेब, त्यांनी माझी निवड केली. जसं तुम्हाला माहिती आहे की मी लहानपणापासूनच पॉलिटिक्समध्ये आहे. कारण माझे वडील आपले रवींद्र वायकर साहेब इथे गेले 35 ते 40 वर्ष आमच्या एरियात काम करत आहेत आणि मी त्यांची मुलगी म्हणून बॅक साईडला, म्हणजे असं फ्रंट फुटला नाही, बॅक साईडला आम्ही आमच्याकडे म्हणजे गेली एवढी वर्ष झाली मी लहानपणापासून हे बघितलेलं आहे. आमच्या घरात लोक येणं, कॅम्पेनिंगला जाणं, म्हणजे पप्पांसाठी देखील आम्ही गल्ली गल्लीमध्ये जाऊन सुद्धा पॅम्पलेट्स दिलेले आहेत. चाळीमध्ये जाऊन त्याच्यानंतर बिल्डिंग्स आम्ही चढायचो. जर 16 माळ्याची बिल्डिंग तर आत्ता आल्या, तेव्हा कशा 4-4, 5-5 माळ्याच्या बिल्डिंग असायच्या. आम्ही घरोघरी जाऊन पॅम्पलेट्स देऊन लोकांशी संवाद साधून, त्यामुळे हे नवीन नाही आहे काही माझ्यासाठी. हे पहिल्यापासूनचं जे माझं केलेली कामं आहेत, म्हणजे साहेबांबरोबर जी मी त्यांच्याबरोबर सतत राहिलेली आहे, तर मला माहिती आहे. परत आपले जे देवा साहेब आमचे निवडणुकीच्या उभे राहिलेले आहेत, माझी माई उभी राहिली तेव्हा देखील मी त्यांच्या कॅम्पेनिंगमध्ये वन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट होती. म्हणजे आपली गेली नगरसेवकाचे इलेक्शन असो, खासदारकीचे इलेक्शन असो, आमदारकीचे इलेक्शन असो, सगळ्यांमध्ये मी भाग घेतलेला आहे आणि सक्रिय राहिलेली आहे. त्यामुळे लोकांना मी माहिती आहे, लोक मला ओळखतात, गल्लीबोळ्यात असो सगळीकडे लोक मला ओळखतात. आणि मी आपली दीप्ती, ते असं नाही म्हणत की माहिती आहे कोणीतरी आमदाराची किंवा खासदाराची मुलगी आहे म्हणून, ते म्हणतात की दीप्ती म्हणजे आम्हाला माहिती आहे. मी कुठेही जाते तर माझं नाव देखील सांगत नाही, की ही लोकांना माहिती नसतं की ही खासदाराची मुलगी आहे. त्यामुळे आता जेव्हा लोकांना कळलं, अरे दीप्ती तू वायकर साहेबांची मुलगी आहेस, तर असं प्रतिक्रिया आलेल्या आहेत माझ्यापर्यंत. त्यामुळे मला 100% खात्री आहे की ही सीट आमची येणारच आणि भरपूर मार्जिननी देखील येणार. काय नाही, त्यांना देखील बेस्ट विशेस, त्यांनी देखील त्यांचं कॉम्पिटिशन आहे. सो यू हॅव टू बी फेअर, इट्स फाईन. त्यांनी त्यांचा जॉब करावा, मी माझा जॉब करणार. नाही असं काही नाही आहे. बघा आता जसं एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स असो की काही असो, आपण आपलं काम करणार. आणि माझ्या पाठीशी इथे 2 खंबीर नेते उभे आहेत. ते खासदार वायकर साहेब आहेत, प्रवीण शिंदेजी आहेत, ज्यांनी त्यांची पूर्ण म्हणजे त्यांचा जो वॉर्ड आहे तो माझ्या म्हणजे देणार आहेत ते. तर त्यांना माहिती आहे की ही मुलगी काम करते, त्यांनी ते बघून त्यांनी तो मला सोपवलेला आहे. तर त्यामुळे ते असणार आहेत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.